ज्या राजानं प्रत्येक स्त्रीला देवाऱ्यातलं स्थान दिलं, ज्या राजानं प्रत्येक स्त्रीला आई मानलं, त्याच राजाच्या स्वराज्यात आज नक्की काय चाललंय इथून जो विषय सांगतोय ना, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. काय चाललंय स्वराज्यात, काय चाललंय या पवित्र महाराष्ट्रात. अरे भर दिवसा एखाद्या स्त्रीची आबरू लुटली जाते, भर दिवसा एखाद्या स्त्रीवर बलात्कार होतो, भर दिवसा एखाद्या स्त्रीवर ऍसिड हल्ला होतो, भर दिवसा एखाद्या स्त्रीवर कोयत्याने हल्ला होतो. अरे कोपर्डी सारखं निर्भया प्रकरण या महाराष्ट्राच्या मातीत होत. प्रियंका रेड्डी सारख्या ताईवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळलं जातं. पुण्यामध्ये फुटपाथच्या कडेला झोपलेल्या माझ्या 3 वर्षाच्या बहिणीवर बलात्कार होतो. ओरडायला लागली म्हणून कागदाचा पोळा तिच्या तोंडात कोंबला जातो. अरे मागच्या वर्षी सदाशिव पेठेत चलत्या तरुणीवर कोयत्याने हमला केला गेला. आता ज्या वेळेला शाळा सुरू झाल्या सर बदलापूर मध्ये, अरे शिपायांनी मुलींवर बलात्कार करावा. आता मागल्या महिन्यात सातार मध्ये चलत्या तरुणीचं मंगळसूत्र चोरलं गेलं. अरे लाज वाटू द्या जरा, आम्ही कुणाचे वारसदार आहोत, आम्ही कुठला इतिहास जपतोय. प्रत्येकानं मनाला प्रश्न विचारा, आम्ही कुणाचे वारसदार आहोत. अरे मुलगी जन्माला आल्यावरती हत्तीवर बसून साखर वाटणारा माझा महाराष्ट्र आज बलात्कार करायला लागला. परस्त्रीला आई समान म्हणणारा माझा महाराष्ट्र आज गर्भपात करायला लागला. अरे सांगा दादानो, सांगा दादानो, कशी उमलतील फुलं अशा कळ्या तोडल्यावर. सांगा दादानो, कसा लागेल दिवा अशा पंत्या फोडल्यावर. आणि सांगा दादानो, कशी घडेल जिजाऊ गर्भातच मुली मारल्यावर. सांगा दादानो, कशी घडेल जिजाऊ गर्भातच मुली मारल्यावर. विचार इथं बसणाऱ्या प्रत्येकानं करणं काळाची गरज. मला एक सांगा, 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वाढवणारी, आपल्याला लहानाचं मोठं करणारी आई आपल्या सगळ्यांना पाहिजे. हातामध्ये राखी बांधणारी, भाऊबीजेला ओवाळणारी बहीण आपल्या सर्वांना पाहिजे. अरे दुसऱ्याची लेक ज्या वेळेला आपण स्वतःची अर्धांगिक पत्नी म्हणून आणतो, ती पत्नी आपल्या सर्वांना पाहिजे. मग माझ्या भावांनो, मुलगी का नको? अरे मुलगी झाली तर उद्याची जिजाऊ घडेल, मुलगी झाली तर उद्याची सावित्री घडेल, मुलगी झाली तर उद्याची अहिल्या घडेल. हे आमच्या समाजाला कधी समजणार आहे, कधी समजणार आहे? अरे मी सांगत नाही, 70 वर्षापूर्वी कवी प्रदीप कुमार ठेवून गेले. आज सलामत कोई ना करे, सबको लुट जाने का डर है. हमने अपने वतन को देखा, आदमी के पतन को देखा. आज बहनों पर भी हमला होता है, दूर कहीं कोने में मजहब रोता है. अरे रोती है सलमा, रोती है सीता, रोते है कुरान और गीता. आज हिमालय चिल्लाता है, कहा पुराना नाता है. अरे डस लिया सारे देश को धारी नागों ने, घर को लगा आग, घर के चिरागों ने. हे 70 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय, ते आज खरं झालं. का खरं झालं? आम्ही आमचा इतिहास विसरलोय. आमचा इतिहास काय सांगतो नीट ऐका. आपला इतिहास काय? ज्या वेळेला शिवाजीराजांनी लाल मारावर हल्ला केला, शाहिस्तेखानाची 3 बोटं छाटली, शाहिस्तेखान खिडकीतून उडी टाकून पळून गेला. आणि दुसऱ्या दिवशी दालनात आलाय, वैद्य आले, त्या बोटावर उपचार करताय. त्यावेळेला शाहिस्ता सांगतोय, कल रात शिवाजी आया था, बड़ा खतरनाक है वो, उन्होंने मेरी 3 उंगलियां काट दी, बड़ा खतरनाक है वो. आणि त्याच वेळेला शाहिस्तेखानाची बहीण दावत येते आणि म्हणते, भाईजान भाईजान गजब हो गया, कल रात से मेरी बेटी गायब है और मुझे लगता है कल रात शिवाजी और उनके आदमी आए थे, वो मेरी बेटी को उठा कर ले गए. तसं ज्याची रात्री बोट छाटलीत ना, तो उठून उभा राहतो आणि म्हणतो, चुप कर पगली, हे पगली चुप कर. ए सिवा किसी की उंगली काट सकता है, ए सिवा किसी की गर्दन मार सकता है, पर ए सिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. त्या राजाचे वारसदार आम्ही आहोत.
मग त्याच राजाच्या स्वराज्यात आज स्त्रीवर अन्याय अत्याचार का होतोय हा प्रश्न माझ्यासारख्या वक्त्याला रोज पडतोय. का होतोय? अरे कधी तळबीडला गेला? काय इतिहास आहे तळबीड? स्वराज्याचे तिसरे सरसेना प्रमुख हंबीरराव मोहिते त्या तळबीड गावचा माणूस आहे, आपल्या मातीतील माणूस आहे. काय इतिहास आहे हंबीर मामांचा? अरे जिथं विषय गंभीर तिथं हा हंबीर खंबीर असं छाती ठोकून सांगणारा हंबीर मामाचा इतिहास काय? अरे राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकाला हंबीर मामांना सरसेना पद बहाल केलं शिवाजी महाराजांनी. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर हंबीर मामांनी पहिलीच मोहीम आखली. कुठली? बहादूरगड. आणि या बहादूरगडावर हंबीर मामाने आक्रमण केलं. सोबत अनाजी पंत आहे. अनाजी पंताने आज्ञा दिली, आया बाया म्हातारी कोतारी कोणालाही सोडू नका, सर सकट कापून काढा. आणि कडाडले हंबीर मामा. अनाजी पंत अहो काय करताय? अहो लहान पोरं आया बाया आहेत ते, त्यांच्यावर तलवारी उघडायच्या. त्यावेळेला अनाजी पंत म्हणताय, तो बहादूर खान आपल्या आयाबायांशी कसं वागलाय तुम्हाला माहित नाही का सरसेना प्रमुख? आणि त्यावेळेला कडाडल्या हंबीर मामा. अनाजी पंत त्या बहादूर खानाला त्याचा बाप कोणाही माहित नाही, पण आपला बाप इथं रायगडावर बसलाय. अरे काय शिकवण आहे त्या बापाची? अरे 10 बहादूर समोर आले ना तर उभे कापू, पण कोणी बाई समोर आली ना तर आई समजून तिच्यासाठी कमरे तो वाकू. अरे छत्रपती शिवाजी राजाची माणसं होता, पण आया बहिणींवर तलवारी उगारणं आपला धर्म नाही, तर आया बहिणींचं संरक्षण करणं आपला स्वराज्य धर्म आहे. आपला स्वराज्य धर्म आहे. त्या राजाचे वारसदार आम्ही आहोत. मग त्याच राजाच्या स्वराज्यात स्त्रीवर अन्याय अत्याचार का? अरे कल्याणच्या सुभेदाराची सूट राजांच्या समोर उभी केली गेली. अरे अतिशय लावण्य खनी रूपवान, अरे नुसतं सौंदर्य बघत बसावं असं त्या स्त्रीचं सौंदर्य. आणि त्या स्त्रीकडे राजे बघतात आणि उद्गारतात, अशीच आमची आई होती, सुंदर रूप होती, आम्ही सुद्धा वदलो शिवछत्रपती. अरे अशी सुंदर आमची आई आहे रे, अशी सुंदर आमची माता मासाहेब जिजाऊ होती, म्हणून आम्ही सुद्धा सुंदर झालो. अरे एका शत्रूच्या स्त्रीमध्ये सुद्धा आई बघणारा आपला शिवबा राजा होता. हे आमच्या समाजाला कधी समजणार आहे? कधी समजणार आहे? हे पहिल्यांदा या नवरात्रीमध्ये आम्हाला समजून घ्यावं लागेल. त्यावेळेला खर तर महिलांचा सन्मान आणि आदर होईल. त्यावेळेला या महिलांवरचे बलात्कार अन्याय थांबतील. त्यावेळेला कुठतरी या स्वराज्यात महिलांना सुरक्षित वाटेल. अरे जलाबाईतली ताई कळाली, जलाबाईतली ताई कळाली ना तो मुक्ताईचा न्यारा झाला. जलाबाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. जलाबाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि जलाबाईतली आई कळाली ना तो माझ्या जिजाऊंचा शिवबा झाला. तो माझ्या जिजाऊंचा शिवबा झाला. इतिहास. अरे सनातन धर्म को बचाने जिजाबाई का लाल आया था. अरे इन मुगलों का काल बनकर शिवा साक्षात महाकाल आया. हर 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 महादेव बोलकर उसने अधर्मियों का नाश किया. अरे दम तोड़ दी वीरता ने, प्राणों का संहार किया. सामर्थ्य गुरु से इतना सामर्थ्य पाया था कि पराजित बादशाह की बेगम को भी मां कहकर शीश झुकाया था. और छत्रपती शिवाजी कहलाया था. राजाचे वारसदार. मला अनेक जण सर विचारतात नक्की शिवचरित्रातून घ्यायचं तरी काय? त्यावेळेला मी एकच सांगतो, दुसरं काही नाही घेतलं ना शिवचरित्रातून माझ्या भावानं चालेल. या राजाचा एकच गुण घ्या, ते म्हणजे चारित्र्य. या जपलंय त्या राजानं. चारित्र्य संपन्न राजा छत्रपती शिवाजी महाराज. अरे प्रबोधनकार ठाकरेंचे एक वाक्य आहे. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, एक वेळ चंद्रावर डाग असेल, एक वेळ चंद्रावर डाग असेल, पण आमच्या छत्रपती शिवाजी राजांच्या चरित्रावर एकही डाग भेटत नाही. एवढं स्वच्छ चरित्र या राजाचं आहे. तो एकच गुण जरी आपण घेतला ना तरी तुम्ही या युगाचे छत्रपती शिवाजी महाराज झाला. या युगाचे छत्रपती शिवाजी राजे झाला. पण आम्ही नाही घेत.
माझ्या भावांनो, आपण जेवढा मान, आपण जेवढा सन्मान आपल्या बहिणीचा करतो, आईचा करतो, बायकोचा करतो, मुलीचा करतो ना, तेवढाच मान, तेवढाच सन्मान इथं बसणाऱ्या प्रत्येक समाजातील स्त्रीचा केला ना, तर मला असं वाटतं कोणत्या स्त्रीवर अन्याय अत्याचार होणार नाही. कोणत्या स्त्रीकडं अन्याय अत्याचार होणार नाही, तर कोणत्या स्त्रीवर बलात्कार होणार नाही, तर कोणत्या स्त्रीसाठी आम्हाला मोर्चे काढावे लागणार नाहीत, तर कोणत्या ताईसाठी आम्हाला कॅन्डल मार्च काढावे लागणार नाही. अरे पण घरातील स्त्री सुरक्षित नाही, रस्त्यानं चालणारी स्त्री सुरक्षित नाही. मग आम्ही कोणत्या शिवचरित्राच्या गप्पा मारतोय, कोणतं शिवचरित्र ऐकतोय आणि कुठल्या राजाला डोक्यावर घेतोय? हा विचार मला वाटतं पहिल्यांदा करणं काळाची गरज. आणि इथं बसणाऱ्या प्रत्येक स्त्रीला वाटलं पाहिजे आपण छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराच्या भाव, हा भाव इथं बसणाऱ्या प्रत्येकाच्या मनात माझ्या तरुणांना आम्हाला निर्माण करावं लागेल. आणि एखादी माझी आई जर रस्त्यानं चालत असेल तर तिच्या मनामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे, जो समोरून चालत येतोय ना तो मुलगा मला भावा समान आहे, हा भाव तिच्या मनात आम्हाला निर्माण करावा लागेल. अरे या लहान लहान पोरी कॉलेजला जातात, शाळेत जातात, आणि त्यांच्या मनामध्ये भाव आम्हाला निर्माण करावा लागेल. काय? अरे आम्ही आई जिजाऊच्या लेकी आहोत, आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत, आम्ही रमाईच्या लेकी आहोत. आमच्याकडे वाईट नजर करून कुणी बघणार नाही, हा भाव या लहान मुलांच्या मनामध्ये आम्हाला निर्माण करावा लागेल. अरे बस न ट्रेन न माझ्या माता प्रवास करतात, त्यांच्या मनामध्ये आम्हाला भाव निर्माण करावा लागेल. कोणता? अरे आम्ही स्वराज्यात प्रवास करतोय, आम्ही शिवाजी राजांच्या स्वराज्यात प्रवास करतोय, आम्हाला भीती कोणत्या गोष्टीची नाही, हा भाव या मातांच्या मनामध्ये निर्माण करावा लागेल. त्यावेळेला खर तर ही नवरात्र संपन्न झाल्याशिवाय त्यावेळेला खर तर माझ्या भावांनो कधी हे होईल ज्यावेळेला या पवित्र भूमीमध्ये तारकेश्वर दुर्गा उत्सव मंडळासारखं अहोरात्र 30 ते 32 वर्ष झालं व्याख्यानमालेचं पुष्प ज्या मातीत एवढं सुंदर विचाराचं पुष्प गुंफलं जाईल ना, त्यावेळेला बदल हे निश्चित रूपाने होईल. इथं बसणारी माझी माता घरी जाईल, पोराला जवळ घेईल आणि सांगेल, बाळा आयुष्यात कलेक्टर, प्रांत, तहसीलदार आयसाय नाही झाला चालेल, पण बाळा या राजानं, छत्रपती शिवाजी राजानं प्रत्येक स्त्रीला आई मानलंय, तू सुद्धा तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आई मान. बाळा तू उद्याचा शिवाजी राजा झाल्याशिवाय राहणार नाही, हा विचार आम्हाला पेरावा लागेल. इथं बसणारे बाप आहेत ना, माझ्या बापानो घरी गेला ना, आपल्या पोराला जवळ घ्या आणि सांगा, बाळा ह्या वाढदिवसाला तुला मी फोन नाही घेत, बाळा या वाढदिवसाला एखादं गिफ्ट तुला नाही देत, पण बाळा तुला या वाढदिवसाला शिवचरित्र आणून देतो. बाळा तू शिवचरित्र अभ्यास बाळा, आणि तू तुझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान कर. बाळा तू उद्याचा शिवाजी राजा झाल्याशिवाय राहणार नाही, तू उद्याचा शिवाजी राजा झाल्याशिवाय राहणार नाही. हा विचार मला वाटतं आम्हाला पेरावा लागेल.